अकोट तालुक्यातील सावरा ते वढाडी देशमुख रस्ता नागरिकांसाठी मृत्यूची वाया बनला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अपूर्ण पूल, साईड भरल्या नाहीत. लाखोंच्या डांबरीकरणाचे काम ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आधीच अपघात सिद्ध आहे. रस्ता शेतात जाणारे मजूर, ट्रॅक्टर चालक आणि वाहनधारकांसाठी धोका निर्माण करतोय. गेल्या 5-6 महिन्यात अनेक अपघात घडले. स्थानिक शेतकरी व नागरिक संतप्त आहेत. जर दुरुस्ती झाली नाही तर रस्ता जाम करून आंदोलन करणार असा इशारा दिला. सावरा ते वढाडी देशमुख या रस्त्याचं काम करण्यात आलं. सदरू काम सुरू करतानाच जिथं जिथं मिस्टेक होती त्याची कल्पना उपअभियंता सुलतान साहेबांना दिली होती. परंतु आज रस्त्याचं काम पाहिलं असताना असं निदर्शनास येते की त्या रस्त्यावर 2-4 ठिकाणी चांगले मोठे गड्डे आहेत. गड्डे पडल्यामुळे एक ट्रॅक्टर पलटी झाला, एक ॲटो पलटी झाला आणि समोरचा जे का पुलाचं क्षतिग्रस्त झालं, पूर्ण पूल कोसळून पडला. म्हणजे डायरेक्ट जर एखादं वाहन आलं तर ते डायरेक्ट त्या नदीतच जाते अशी पोझिशन आहे. आणि हे काम इतकं निकृष्ट दर्जाचं वाटते झालेलं कुठं की याची दखल याबाबत तट्टे साहेबांशी चर्चा केली. त्यांनी आश्वासन दिलं की 2 दिवसात सावऱ्याचं काम सुरू करण्यापूर्वी मी हे काम करून देतो असं त्यांनी मला आश्वासन दिलं. जर त्या 2 दिवसात काम नाही झालं तर पुढचा पवित्र आपण. माजी जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर व नंदकिशोर गोरडे यांनी रस्त्याच्या अपूर्ण कामाची कल्पना उपअभियंता सुलतान व संबंधित इंजिनियर ताठे यांना दिली होती. त्यांनी 2 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तरीही प्रशासन निष्क्रिय आहे. नागरिकांचे जीव धोक्यात असून ठेकेदार आणि विभाग जबाबदार ठरतात अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या रस्त्यावर गेल्या 6 महिन्याच्या आधी रपट्याचे काम झाले होते, परंतु 2 महिन्यातच तो रपटा पूर्णपणे खराब झालेला आहे. निकृष्ट दर्जाचे काम इथे करण्यात आलेले आहे आणि गेल्या महिन्याभरापासून रस्त्यावर खूप अपघात होत आहेत आणि अपघाताचे सत्र हे चालूच आहे. तरी संबंधित बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार यांनी या कामाची दखल घ्यावी आणि ते पुन्हा दुरुस्त करून द्यावेत आणि शेतकऱ्यांचे जे नुकसान होत आहे आणि जे अपघात इथे होत आहेत ते अपघात टाळले गेले पाहिजेत. मोठमोठे खड्डे हे सावरा वढाडी देशमुख या रस्त्यावर पडलेले आहेत. तरी अशा संबंधित जर कारवाई याच्यावर जर करण्यात आलेली नाही तर शेतकरी आंदोलनाचा असा विषय आहे हा की या रोडचा भ्रष्टाचार जो आहे किंवा या रोडनं या लागते जा लागते, गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकते आणि 2दा ट्रॅक्टर पलटी झाले. आम्हाला रोज रात्री बेरात्री या लागते. गाडी कशी चालाव काय चालाव याचा काही आम्हाला अंदाज लागत नाही. गाडीला लाईट असतात आमच्या कमी, त्याच्यामुळे समोरचं वाहन जर आलं तर आम्हाला काहीच दिसत नाही. आणि रोडले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत. वढाडीपर्यंत सावऱ्यापासून तर वढाडीपर्यंत चांगले मोठमोठे गड्डे पडलेले आहेत. याच्या इकडे दुर्लक्ष आहे. याच्या इकडे पूर्णपणे लक्ष द्यावं किंवा नाही तर मग आम्हाला कास्तकाराला रोडवर येऊन बसावं लागेल. स्थानिकांचे म्हणणे, रस्ता दुरुस्त केला नाही तर आम्ही कायदेशीर आणि ठोस आंदोलन करणार आहोत. एवढ्या निष्कर्ष रस्त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आहे अशी गंभीर प्रतिक्रिया मिळाली आहे. प्रतिनिधी संतोष माने. वढाडी ते सावरा जो 5 किलोमीटरचा रोड बनलेला आहे हा गेल्या वर्षी खडीकरण झाला व तदनंतर डांबरीकरण झाला. परंतु खडीकरण आणि डांबरीकरण करत असताना यामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा भ्रष्टाचार झाला असं सामान्य जनता नेहमीच ओरडते. परंतु प्रत्यक्ष या रोडवर पाहिलं असता अक्षम्य असे खड्डे पडलेले आहेत. एक खड्डा तर असा आहे की त्यात ट्रॅक्टरसुद्धा पलटी झाला काल व अनेक वाटसरू येणार जाणार या रोडनं पडलेले आहेत. मी परवाच्या दिवशी माझी स्वतःची 2 व्हीलर घेऊन इथं पडलेलो आहोत आणि माझ्या टोंगळ्यालासुद्धा दुखापत झालेली आहे. परंतु BNCचे या जीव घेण्या प्रकाराकडे कुठलेच लक्ष नाही. अक्षम्य ही BNC लोकांच्या जीवावर उठलेली आहे. ठेकेदारांनी जो मलिदा खायचा होता तो खाऊन गेला, परंतु BNCचे यामध्ये काहीतरी साटेलोटे आहे असेच आम्हा सामान्य जनतेला वाटते आहे. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.